नमस्कार, मी आरती कुलकर्णी। IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण बोलणार आहोत मोदी सरकारच्या 2 वर्षांच्या कामगिरीबद्दल। बरोबर 2 वर्षांपूर्वी 26 मेला नरेंद्र मोदींनी दिमाखामध्ये त्यांच्या सगळ्या मंत्र्यांसह शपथ घेतली आणि या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी भारतीय जनतेला मोठी आश्वासनं दिलेली होती, उमेद दाखवलेली होती आणि त्याचबरोबर गरिबी हटाव किंवा अच्छे दिन यासारख्या घोषणांनी मोदी सरकार तेव्हापासून गाजत होतं। मोदी सरकार म्हटलं की अच्छे दिन हा शब्द आपल्याला आठवतो आणि त्यामुळेच मोदी सरकारनं खरोखरच भारतीय जनतेसाठी अच्छे दिन आणलेत का याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। पण याआधी मोदी सरकारच्या कामगिरीचा एक थोडक्यात आढावा आपण घेऊया। मोदी सरकारनं 2 वर्षांमध्ये अनेक उपक्रम राबवले, नव्या घोषणा केल्या, पण या 2 वर्षांमध्ये भारतीय नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये मोदी सरकार किती यशस्वी झालं याबद्दलचा एक रिपोर्ट बघूया। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। 26 मे 2014 रोजी 100 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। निवडणुकीच्या काळात केलेल्या आश्वासनांची खैरात आणि विकासाचं वचन मोदी कसं पूर्ण करणार हा प्रश्न अजूनही सर्वसामान्यांच्या मनात कायम आहे। सरकारची 2 वर्ष स्थिरतेची गेली असली तरी दरम्यानच्या चर्चेच्या केंद्रस्थानी मोदीच कायम राहिले। देशात वेगवेगळ्या विषयावरही वाद झाले, शिवाय परदेश दौऱ्यात मोदींच्या झालेला जयजयकारही चर्चेत राहिला। केंद्रातल्या मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मोदींवर टीकेचा भडीमारही झाला। स्वच्छ भारत अभियानामधून झाडू हातात घेऊन मोदींनी नागरिकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला। भूसंपादन विधेयकावरून सरकारची मोठी फजिती झाली आहे। त्याचबरोबर बांगलादेश सोबतचा सीमावाद सोडून सरकारनं प्रगल्भताही दाखवली। लोकसभेत मोदींकडे एक हाती बहुमत असलं तरी राज्यसभेत अजूनही सरकारची बाजू लंगडी आहे। त्यामुळे भूसंपादन आणि GST सारखे विधेयक अजूनही मंजूर होऊ शकले नाही। परिणामी सरकार आर्थिक सुधारणांचा वेग वाढवू शकलं नाही। शिवाय महागाईचा चढ उतार ही देखील सरकारची मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे। याच मुद्द्यावरून काँग्रेस म्हणतं की सरकार अपयशी ठरलंय। जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारकडे आता फक्त 3 वर्ष शिल्लक आहेत। सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करणं आणि लोकभावना सरकारच्या बाजूने राखणं यावर मात्र त्यांची कसरत असणार आहे। मोदींसाठी 2019च्या लोकसभा निवडणुकीचं काउंटडाऊन पुढच्या वर्षीपासून सुरू होईल। लोकसभेची उपांत्य फेरी समजली जाणारी उत्तर प्रदेशसह भाजप शासित राज्यांची होणारी विधानसभेची निवडणूक हीच काय मोदींच्या 2 वर्षांच्या कारभाराची शिदोरी असणार आहे। कौस्तुभ फलटणकर, IBN लोकमत, नवी दिल्ली। नरेंद्र मोदी जी आगे बढ़ो, नरेंद्र मोदी जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है असं भाजपचे कार्यकर्ते अशा घोषणा देत आहेत। उत्तर प्रदेशची निवडणूक ही मोदी सरकारची राजकीय कसोटी मानली गेली तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींचं सरकार याकडून आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत। ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत। भारतकुमार राऊत सर, आपण जसं सुरुवातीला म्हटलं की नरेंद्र मोदी सरकार असं म्हटल्यावर अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच जणांना असं वाटत होतं की अच्छे दिन येणार, नरेंद्र मोदी हे अच्छे दिन कसे आणणार याबद्दलची उत्सुकता होती। अजूनही आपल्याला नरेंद्र मोदींची ती सगळी प्रचार सभांमधली भाषणं आठवतात। त्या पार्श्वभूमीवर आता 2 वर्षांनी या सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात घ्या आरती की मी मुळातच आशावादी मनोवृत्तीचा माणूस आहे। त्यामुळे मला 2 वर्षांमध्ये काय खूप गडबड झाली असं मला वाटत नाही। आता आपण जे पहिल्यांदा मोदी म्हटलं की तुम्हाला त्याप्रमाणे अच्छे दिन आएंगे या एका घोषणेवर त्यांनी ही निवडणूक फिरवली आणि या निवडणुकीचा मध्ये विजय सुद्धा मिळवला। सगळे म्हणतात की हे अच्छे दिन आले का, अच्छे दिन नाही आलेले, मग काय झालं, हे सगळे जे चर्चा चालली ना, याच्यात मला फक्त एवढंच म्हणायचं की अच्छे दिन म्हणजे काय याची एकदा आपण व्याख्या केली पाहिजे। खरं म्हणजे अच्छे दिन अशी कुठली गोष्ट, अशी टँजिबल अशी गोष्ट नाहीच आहे। ती एक मनोवृत्ती आहे, मनोभूमिका आहे, मानसिक ठेवण आहे। त्यामुळे अच्छे दिन ही गोष्ट क्षितिजासारखी मानतो मी, ती कधीच तुमच्या हाती लागणार नाही। याचं कारण जो माणूस पूर्णपणे उपाशी आहे
त्याला मला एक वेळचा पावाचा तुकडा मिळावा, तो अच्छा दिन असं वाटत असतं. जेव्हा त्याला तो पावाचा तुकडा मिळतो तेव्हा त्याला त्याच्या ते बुडवण्यासाठी चहा मिळावा, दूध मिळावं असं वाटायला लागतं. त्याच्यासाठी तो अच्छा दिन असतो. जेव्हा तसं मिळतं तेव्हा त्याला निदान मला एक वेळ भरपेट जेवण मिळावं असं वाटतं आणि तोच अच्छे दिन आहे असं त्याला वाटायला लागतं. नंतर जे एक वेळचं मिळतं तर त्याला 2 वेळचं पाहिजे असतं. जेव्हा 2 वेळचं मिळतं तर त्याला जेव्हा तुपाची धार हवी असते. जो माणूस रस्त्यावर फुटपाथवर झोपतो त्याला मला एक अनधिकृत झोपडी फुटपाथच्या कडेला बांधून मिळावी, तो अच्छे दिन आहे असं वाटतं. जेव्हा तसं वय होतं तेव्हा त्याला अनधिकृत कुठली तरी झोपडी चांगली मिळावी असं वाटतं. त्याला घर नंबर यावा असं वाटतं. त्याच्यानंतर त्याला वनरूम किचनचे सरकारी योजनेतून घर मिळावं असं वाटतं. म्हणजे ह्या अच्छे दिनाची कल्पना ही पुढे 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 जात असते. मोठ्याले उद्योगपतीपासून ते रस्त्यावरच्या भिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाला मला अच्छे दिन यावेत असं वाटत असते. आणि खरं म्हणजे तीच जीवनाची सगळ्यात मोठी गरज आहे की माझे अच्छे दिन येणार आहेत. त्यामुळे अच्छे दिन आएंगे ही गोष्ट ही कधीही सफल होणाऱ्यातली नाहीये. कधी यायचेच असतील. गरिबी हटावची घोषणा इंदिरा गांधींनी 71 साली देऊन दणदणीत विजय मिळवला. हटली का हो गरिबी? नाही हटली. ह्याच्या कारण गरिबीची व्याख्या बदलली. जे गरीब होते ते कदाचित लोअर मिडल क्लास झाले असतील, जे मिडल क्लास असतील ते अप्पर मिडल क्लास झाले असतील, परंतु गरिबीचीच व्याख्या बदलल्यामुळे ही सगळी गडबड झाली. गरिबी हटली नाही, मात्र इंदिरा गांधी यांना सत्ता मात्र नक्की मिळाली. बरोबर आहे. तुम्ही असं म्हणताय की खरं आहे की अच्छे दिन प्रत्येकाला वरच्या स्तरामध्ये जायचं असतं, आर्थिक प्रगती करायची असते. नेमकं हाच तर मुद्दा आहे. नरेंद्र मोदी असंही म्हणाले होते की महागाई जी आहे ती आपण हटवणार आहोत, कमी करणार आहोत आणि त्याचबरोबर भारताचा विकास दर सुद्धा वाढवणार आहोत. या उद्देशानं नरेंद्र मोदींचं सरकार गेल्या 2 वर्षामध्ये आर्थिक सुधारणा करू शकलं का? आर्थिक सुधारणा ही गोष्ट अशी आहे ना की जी थोडी स्लो प्रोसेस असते. आर्थिक सुधारणांच्या सुरुवात झालेली आहे तशी ती मनमोहन सिंग यांच्या काळात सुद्धा झालेली होती. मनमोहन सिंग यांनी सुद्धा आर्थिक सुधारणा करायला घेतलेल्या होत्या. त्या अधिक वेगाने या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेले आहेत. जो आर्थिक विकासाचा वेग होता तो आपण खूप वाढवलेला आहे. तो समाधानकारकपणे वाढला का, तर तो समाधानकारकपणे वाढला की नाही हे बघण्यासाठी आपण कुठपर्यंत असलेला वेग घेतला होता हे बघायला पाहिजे. तो जर लक्षात घेतला तर मग नक्कीच 2 वर्षामध्ये आपण समाधानकारकरित्या असा वेग वाढवलाय. फक्त आता प्रश्न असा आहे की हा वेग वाढला याला कारण काय? नक्की सरकारची कर्तबगारी आहे की अन्य काही गोष्टी आहेत? तर अन्य गोष्टी या जास्त जबाबदार आहेत. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमालीच्या घसरल्या. बरोबर. आणि त्या जवळजवळ 1/5 पर्यंत घसरत गेल्या आणि त्याच्यामुळे निश्चितच इकॉनॉमी अर्थकारण याची गणितच बदलत गेली आणि त्याच्यामुळे बदललेल्या परिस्थितीमध्ये असलेला आकडा हा फुगलेला दिसायला लागला आणि त्याच्यामुळे आर्थिक विकासाचा वेग वाढला असं वाटतंय. मात्र तो तसा वाढलाय का, तर तसा वाढलेला दिसत नाही. प्रत्यक्षामध्ये वाढलेला नसेल परंतु दिसते आर्थिक गणितांमध्ये मात्र हे तसंच दिसायला लागतं. त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचा वेग वाढायला पाहिजे, परंतु त्या बाबतीत आपण निगेटिव्ह आहोत का, तर आपण निगेटिव्ह निश्चित नाही. त्या दृष्टीने पावलं पडत आहेत. कदाचित आणखी 2 वर्षांनी हा विकासाचा वेग अधिक चांगला वाढलेला दिसेल आणि जो आपला डबल डिजिट आपल्याला जे दुहेरी आकडेमध्ये जे आपल्याला जायचं आहे ते कदाचित आपण 18च्या अखेरीपर्यंत आपण जाऊ शकू असं वाटतं. सर, आपण जेव्हा मोदी सरकारच्या कामगिरीचा सगळा आढावा घेतो तेव्हा आपण असंच म्हणतो की खूप अपेक्षा उंचावलेल्या होत्या आणि त्या तुलनेत आपण या सगळ्या कामगिरीकडे बघतोय. पण काही लोक असे पण आहेत, काही वर्ग असाही आहे जो UPA 1 आणि UPA 2 च्या तुलनेमध्ये या सरकारकडे पाहतो. तुम्हाला या 2 सरकारांची तुलना केली तर काय वाटतं? आधी मुख्य म्हणजे आपण UPA 1 आणि UPA 2 याचीच तुलना करायला पाहिजे. कारण UPA 1 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या NDA कडून त्यांना सत्ता मिळालेली होती आणि त्यावेळी जो विकासाचा दर होता तो जवळजवळ 11 वर गेलेला असा विकासाचा दर त्यांना मिळालेला होता. त्यामुळे UPA 1 याबद्दल फार काही तक्रार करायला जागा नाही. जरी त्यावेळी काँग्रेसला तितकं बहुमत नव्हतं, त्यांना अन्य पक्षांच्या साथीनेच काम करायला लागत होतं, तरी सुद्धा UPA 1 ची कामगिरी ही UPA 2 पेक्षा खूप जास्त सरस होती. UPA 2 जेव्हा सत्तेत आलं 2009 मध्ये तेव्हापासूनच त्याच्यामध्ये एका बाजूला आर्थिक विकासाची गती मंदावणं आणि दुसऱ्या बाजूला वैयक्तिक मंत्र्यांवर विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप येणं अशा गोष्टी या सगळ्या सुरू झाल्या आणि मला असं वाटतं तिकडेच त्यांचा पाया
खचायला लागला. त्यामुळे UPA 1 पेक्षा UPA 2 सरकार हे काँग्रेसची सत्ता उलथवायला जास्त जबाबदार होतं. बरोबर आहे. UPA 1 आणि UPA 2 च्या तुलनेत बघितलं तर नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी खरंच समाधानकारक वाटते. जसं आपण अच्छे दिनचा उल्लेख केला, त्याचबरोबर मोदी सरकारची वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ भारत योजना, स्मार्ट सिटी योजना, जनधन योजना आणि त्याचबरोबर मोदींचं परराष्ट्र धोरण, यावरही चर्चा करूया. पण आता एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जाईल, ही अगदी प्राधान्याची गोष्ट होती. 2 वर्षांमध्ये मोदी आपलं स्वप्न कितपत पूर्ण करू शकले, याबद्दलचा सुद्धा कौस्तुभ फलटणकरचा एक रिपोर्ट बघूया. मोदींनी निवडणुकीच्या काळात देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कायापालट करण्याचं स्वप्न दाखवलं होतं. यामध्ये बुलेट ट्रेनची महत्वाकांक्षी योजना होती. रस्ते, रेल्वे, जलवाहतूक, शहरं या सगळ्यांचा कायापालट करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. या 2 वर्षात काय काय झालं ते बघूयात. मोदी सरकारच्या 2 वर्षांच्या कारकिर्दीत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली. देशात 8000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. तसंच रस्त्यांच्या बांधकामाचा दर 2 किलोमीटर प्रति दिवसापासून 18 किलोमीटर प्रति दिवसांवर आला. महामार्गांचे बंद पडलेले 80 प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले. 5000 किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. तसंच खराब रस्ते सुधारण्यासाठी यावर्षी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सीमा भागातल्या 5500 किलोमीटर रस्त्यांची बांधकामं झाली. तसंच जिल्हा मुख्यालयांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडणाऱ्या रस्त्यांची बांधणीही झाली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी मोदी सरकारने जपान सोबत विशेष करार केला. रेल्वेच्या सर्वदूर विकासासाठी 1 लाख कोटींचा निधी देण्यात आलाय. रेल्वे वेळेत चालावी यासाठी रेल्वे मार्गांचं दुहेरी आणि तिहेरीकरण आणि विस्तारही सुरू झालाय. मोदी सरकारने जलवाहतुकीलाही चालना द्यायचं ठरवलंय. ग्रामीण भागात वाहतुकीला चालना देण्यासाठी 101 नद्यांमध्ये इनलँड वॉटरवेज तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सागरमाला प्रकल्पाअंतर्गत किनारपट्टींवर नवीन बंदरांचीही निर्मिती करण्यात येते. कौस्तुभ फलटणकर, IBN लोकमत, दिल्ली. मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल आपण ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांच्याशी बोलतोय. राऊत सर, इन्फ्रास्ट्रक्चरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, पण त्याचबरोबर मोदी सरकारनं ज्या महत्वाकांक्षी घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये एक आहे स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा आणि दुसरं आहे स्वच्छ भारत मिशन. या सगळ्याच्या यशस्वीतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात घ्या की कुठल्याही देशाचा विकास हा त्या देशामध्ये पायाभूत सुविधा किती आहेत याच्यावर असतं. कारण औद्योगिक उत्पादन झालं, परंतु त्याच्यात झालं उत्पादन जर तुम्ही बाहेर नेऊ शकत नसाल किंवा इफेक्टिव्ह मार्गाने नेऊ शकत नसाल, कमीत कमी वेळात जर नेऊ शकत नसाल तर त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने पायाभूत सुविधांचा विकास चालला ही गोष्ट अत्यंत स्तुत्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची की स्मार्ट सिटी. आता एक असं बोललं जाते की हे सरकार हे अर्बन सरकार, हे शहरी सरकार आहे आणि त्यामुळे त्यांनी स्मार्ट सिटी योजना घेतली. परंतु विषय असा आहे की या देशाचं एकंदर महाराष्ट्राचं आहेच, परंतु देशाचं जास्तीत जास्त शहरीकरण नैसर्गिकरित्याच झालेलं आहे. याचं कारण जितका उद्योग वाढत जाईल तितकं शहरीकरण वाढत जातं. जेव्हा उद्योगाला जर आपल्याला वाढवायचं असेल तर मग शहरीकरण होऊ देणार नाही, आम्ही ग्रामीणच राहू असं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण ते अनैसर्गिक आहे. त्यामुळे शहरीकरण हे होणारच. ही जर शहरीकरण होत असतं त्यावेळी त्याला योग्य प्रतिसाद हा त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा द्यायचा असतो आणि हे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्याचं काम आहे त्यालाच गोंडस नाव स्मार्ट सिटी योजना असं दिलेलं आहे. म्हणजे एखादी शहर जर निर्माण करायचं तर ग्रामीण भागापेक्षा वेगळं असं तिकडे कम्युनिकेशन साधनं असायला पाहिजेत, तर तिकडे तशी नळ पाणी संडासाची व्यवस्था असायला पाहिजे, तसे रस्ते असायला पाहिजेत, इमारतींसाठी तशी व्यवस्था पाहिजे, इतक्या गाड्या जातील त्यांच्यासाठी व्यवस्था पाहिजे, सुवेजची सांडपाण्याची व्यवस्था तशी पाहिजे. ही गोष्ट ही ग्रामीणपेक्षा थोडी वेगळी असते, कारण गावाबाहेर ते पाणी सोडून चालतं, शहरामध्ये असं होऊ शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जेव्हा इफेक्टिव्हली आणि एकत्रितपणे केल्या जातात
त्याला आपण स्मार्ट सिटी असं नाव दिलं आणि ती योजना होणं हे गरजेचं होतं. खरं म्हणजे गेल्या सरकारनी किंवा त्याच्यापूर्वीच्या सरकारनी हे का डोक्यात घेतलं नाही हे मला कळत नाही. कारण आपण कृषीप्रधान आहोत असं म्हणायचं, त्याच वेळी आपण ग्रामीण भागामध्ये जमिनी घेऊन आपण त्या उद्योगांना द्यायच्या आणि त्याच वेळी आपण शहरीकरणाला मात्र विरोध करायचा. ही गोष्ट योग्य नव्हती. त्यामुळे स्मार्ट सिटी आणली हे चांगलं झालं. मात्र प्रश्न असा आहे की ज्या आत्ताच शहरं मोठी आहेत, ही मोठी शहरं जर तुम्ही स्मार्ट सिटी करायला लागतात ना तर त्याचा विशेष काही उपयोग नाही. त्याऐवजी जी नवीन शहरं जी तयार होत आहेत किंवा होऊ पाहत आहेत यांना किंवा होऊ शकतील पुढे, अशा शहरांचा जन्म होतानाच त्यांना जर स्मार्ट सिटी केलं तर ते जास्त चांगलं. उदाहरणार्थ टाटांनी जेव्हा जमशेदपूर स्थापन केलं किंवा किर्लोस्करांनी जेव्हा किर्लोस्कर वाडी स्थापन केलं तर ही शहरं ही इतर शहरांपेक्षा वेगळीच होती, तेव्हा ती स्मार्ट सिटीज होत्या. अशा नवीन येणाऱ्या शहरांना जर आपण स्मार्ट सिटी केलं तर ते जास्त इफेक्टिव्ह होऊ शकते. बरोबर सर, आपल्याकडे वेळ कमी आहे. परराष्ट्र धोरणाबद्दल नरेंद्र मोदींच्या बोलावंच लागेल, कारण गेल्या 2 वर्षामध्ये अत्यंत आक्रमक असं परराष्ट्र धोरण नरेंद्र मोदींनी राबवलेलं आहे. अशी ही टीका होते की नरेंद्र मोदींचे परराष्ट्र दौरे जास्त होतात आणि देशांतर्गत प्रश्नाकडे या सरकारचं कमी लक्ष आहे की काय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि परराष्ट्र धोरणाची आता काय दिशा असावी यावर तुमचं काय मत आहे? अगदी चांगला प्रश्न विचारला. खरं म्हणजे आता मोदी म्हटलं की ते पंतप्रधान आहेत की परराष्ट्र मंत्री आहेत असं वाटतं आणि कधीतरी त्यांनी भारतातही यावं अशा तऱ्हेचे टीकेचे शब्द ऐकू येतात. पण मला असं वाटतं की मोदी जे काही करतायत ना हे योग्य करतायत. याचं कारण असं की गेल्या 15-20 वर्षामध्ये, मी केवळ 10 वर्षातच म्हणणं, त्याच्या आधीच्या सरकारच्या काळामध्ये म्हणजे अटल बिहारींच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा भारताची परराष्ट्रातली इमेज प्रतिमा ही हळूहळू कमी होत गेली. गेल्या 10 वर्षात तर ती कमालीची कमी झाली. अशा वेळी जर का भारताला जर का पुन्हा जगाच्या नकाशावर मानाचं स्थान द्यायचं तर कोणी आपल्याकडे ते येणार नाहीत, मग आपणच त्यांच्याकडे जाऊन आपलं म्हणणं पटवून द्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांनी दौरे केले आणि मला असं वाटतं ते यशस्वी झाले. त्यांनी ज्या पद्धतीचे MOU केलेले आहेत, ज्या पद्धतीचे करार केलेले मेक इन इंडियाच्या अंतर्गत, हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. आता लोक म्हणतात उद्योग आले कुठे, असं होत नाही. जेव्हा पंतप्रधान जातात आणि जेव्हा MOU साईन होते, MOU तयार होतात, सामंजस्य करार होतात, ते करार होतात, त्यानंतर त्यांच्या टीम आपल्याकडे येणार, आपल्याकडे सर्वेक्षण करणार, त्याच्यानंतर मग प्लॅन तयार होऊन त्याच्याप्रमाणे इथे इन्व्हेस्टमेंट येणार. इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर बांधकामं होतील, बांधकामं आल्यानंतर उत्पादन सुरू होईल आणि त्यावेळी रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे याला म्हणजे तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. त्यामुळे त्यासाठी काही काळ वाट पाहायला पाहिजे. मात्र एक गोष्ट नक्की की मोदींचा हा जो प्रवास चाललेला आहे हा एका विशिष्ट दिशेने झाला आहे. हे औद्योगिक बाबतीत झालं. दुसऱ्या बाबतीत भारताची एका बाजूला सॉफ्ट पॉवर आणि दुसऱ्या बाजूला हार्ड पॉवर ही वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा मोदींचं काम हे चांगलं चाललंय असं माझं स्वतःचं मत आहे. सॉफ्ट पॉवर वाढतंय याचं कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण आपले सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असे सगळे तयार करतो. हार्ड पॉवर अशा तऱ्हेने वाढते की भारत हा पुन्हा एकदा शक्तीचं फोकल पॉइंट, केंद्रबिंदू व्हायला लागलेलं आहे. आणि ही गोष्ट अशी अत्यंत महत्त्वाची, कारण एका बाजूला अमेरिका आहे, एका बाजूला चीन आहे, तिकडून रशिया आहे, दक्षिणेतून आपल्यावर दबाव आहेत. या सगळ्या दबावांना जर का तोंड द्यायचं तर त्यासाठी आपण तितक्या समर्थपणे उभे आहोत हे जगाला कळायला पाहिजे. मोदी हे अत्यंत चांगल्या रीतीने करतायत. बरोबर, प्रभावीपणे नरेंद्र मोदींनी भारताचे पंतप्रधान म्हणून हा सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर यामधला संदेश जगापर्यंत पोहोचवलेला आहे. नरेंद्र मोदींनी 2 वर्षामध्ये आपल्याला पुढे काय करायचंय याची पायाभरणी केलेली आहे. अजून 3 वर्ष आहेत. राजकीय कसोटी तर आहेच, पण त्याचबरोबर आर्थिक सुधारणा, सामाजिक सुधारणा याची सुद्धा एक मोठी कसोटी नरेंद्र मोदी सरकारची लागणार आहे. पण एक चांगल्या रीतीनं या सरकारची वाटचाल चाललेली आहे असं तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे. यानंतर इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.